आहारात रोज असावा का? असला तर तो किती प्रमाणात असावा? आणि हम्म. काय त्याचे फायदे आहेत, तोटे आहेत, म्हणजे थोडक्यात. हे बघ, भातातनं आपल्याला काय मिळते, जे पोळीतनं मिळतं तेच एनर्जी. यू आर गेटिंग राईट. कार्बोहायड्रेट्स फ्रॉम राईस. ओके. तर मग तुम्हाला आपल्याला कापची गरज असते सगळ्यांनाच. म्हणजे आता जे ज्यांना भात आवडतो ते सगळे, चला कॉंग्रॅच्युलेशन, कापची रोजच गरज असते तुम्हाला. ओके. तर आता काब्स तुम्हाला जर खायचे आहेत म्हणजे, तर कुठलेही म्हणजे भात असो की पोळी असो की भाकरी असो, ते प्रमाणातच खायला लागतात. म्हणजे तुम्ही जर अति खाल्ले, म्हणजे नाहीतर एक एक ती समज असतो ना की भात खाल्लं की वजन वाढतं, मी डाएटवर आहे, मी आता भात सोडते वगैरे जे हो प्रकार करतात की नाही. हो हा, हो हो. आधी भात सोडत, अरे कशाला उगीच त्या बिचाऱ्या भाताला सोडताय असं. यू डोंट नीड टू डू दॅट, पण त्याचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे. चूक काय होते लोकांकडनं, की म्हणजे ठरवतात की नाही, आधी पानात भात घेतात आणि मग नंतर त्याला लागतंय तसं थोडं थोडं वरण असं घेतात. मग वेन यू आर डुईंग दॅट, तुमचा प्लेटचा बॅलन्स जो आहे तो बिघडतो. यू एंड अप इटिंग टू मेनी कार्ब्स. तर त्यामुळे तसं नसेल करणार की ना, द वे ऑफ डुईंग इट इज की तुमचा जो हात आहे की नाही, म्हणजे आता तू तुझा हात बघ, तुझा हात माझा हात, आपल्या दोघींच्या हाताची साईज वेगवेगळी. ओके. आपल्या सगळ्याचे अच्छा. हात जे असतात ते कस्टम. हा, तुझा हात, तुझी हाईट जास्त आहे बहुतेक, यू आर अ टॉल गर्ल. हा. हा, आणि माझी हाईट जास्त नाही, तेव्हा माझा हात छोटा आहे. प्रत्येकाचा हात जो असतो वेगवेगळ्या साईजचा असतो. इट्स कस्टमाइज टू अवर बॉडी. ओके. त्यामुळे एक राईट. साधा थंब रूल जर तुम्ही ठेवला की मी माझ्या माझ्या हाता एवढाच भात खायचा ओ. खाताना, तर देन यू आर गोइंग टू बॅलन्स युअर डाएट. हा, म्हणजे असं अर्धी प्लेट भरून मग ते, मग दोन आपण तो दुपारी आणि रात्री असा दोन्ही टाइम खाऊ शकतो का? दोन्ही वेळा खाता खाऊ खाता. शकतो, अगदी सहज. किंवा ते थायलंड किंवा इटलीला अरे थायलंड किंवा व्हिएतनामला करतात, तसं सुरुवात दिवस ब्रेकफास्टला सुद्धा भात खाऊ शकता. हो, ती एवढाच लोक खा. खातात. खातात भात की नाही, किंवा राईस नूडल्स खातात. तर मग तसंही करू शकता तुम्ही. यू कॅन ऑलवेज हॅव राईस, पण हा एवढाच. कारण प्रत्येकाचं प्रमाण हे एवढं असतं. त्याच्याहून जास्त जर तुम्ही खाल्लात, तर जे कार्ब ओव्हरलोड जे असतं किंवा एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट कर्बोदक जेव्हा आपण जास्त खातो, त्याचं जे काही प्रॉब्लेम्स होतात ते होतात. म्हणजे काय होतात, की तुमचं वजन वाढेला, लाईक इट ऍड्स ऑन टू द कॅलरीज, टोटल कॅलरीज तुमच्या वाढतात. किंवा जर डायबिटीज आहे आणि तुम्ही मग भात खाल्ला, तर मग तुमचे शुगर वाढणार आहेत त्याने. किंवा जर तुम्हाला पीसीओएस आहे, म्हणून इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तर मग त्या पीसीओएस म्हणजे त्या इथे इन्सुलिन रेझिस्टन्स इज गोइंग टू वर्सन. म्हणून भात किंवा कुठले, म्हणजे आता हा रूल इज सेम फॉर, म्हणजे तुम्ही पोळी खात असा का भात खात असा, तर म्हणजे भाकरी कशासाठी, हा नियम सारखाच आहे. त्यामुळे पोळी सुद्धा म्हणजे खाताना अशी पूर्ण पानभर मोठी आहे, जी कोल्हापूरला मिळतात तशी अशी मोठी चपाती घडीची पोळी खाऊ नका. या साईजचीच खा. म्हणजे रोज तुम्ही प्रमाणात खाऊ शकता. हो हो, अगदी अगदी काहीच प्रॉब्लेम नाहीये.